टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर्जेराव पाटील, कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती व्यवस्थापक, सांगली। या कृष्णा नदीचं जर आता आपण पवित्रता पाहिलं तर प्रदूषित झालेली ही नदी जशी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा या 4 राज्यातून ही नदी जाते आणि ज्या नदीची सुरुवात ही शेवटून सुरू केलेली ही जी लोकांनी काही सुरू केलेली यात्रा आहे, यामध्ये जल अभ्यासक, जलतज्ञ, विश्लेषक आणि शासकीय अधिकारीसुद्धा यामध्ये सहभागी घेतलेले आहे की त्यांनी ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी त्या एकाच उद्देशानं या ठिकाणी आज त्यांची या ठिकाणी परिक्रमा आलेली आहे आणि ते हा भाग बघत या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना सांगलीची पार्श्वभूमी आधी माहीत होती की नदीचं या ठिकाणी पुराचा हा सगळ्यात मोठा प्रश्न सांगलीला भेडसावणारा आहे। त्या संदर्भात त्यांनी एक गट समिती यामध्ये दाखल केलेली आहे। त्या समितीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत आणि कशा पद्धतीनं पूर कंट्रोल करता येईल या सदा त्यावरती अभ्यास करत आहे। ज्या वेळेला नदीचे जे प्रदूषण झाले, मासे मेले, यावरती बऱ्याच प्रमाणात त्यांनी या ठिकाणी कलकीचे प्रयोग केलेले आहेत। जे नदी प्रदूषण होऊ नये म्हणजे लोकांच्यात अवेअरनेस आणणे, प्लास्टिकचं मुक्त करणे, ह्यासारखे बरेच प्रयोग त्यांनी या ठिकाणी सक्सेस केलेले आहेत। ते करत त्याचा एक मोठा अभ्यास गट तयार करण्याच्या दृष्टिकोनातून यांची आज फेरी आहे आणि ही फेरी आज सांगलीमध्ये आलेली आहे। सांगली नदीकाठाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, याच्या आधी पण केलेला आहे। परंतु भविष्यात हे पाणी पिण्यायोग्य असावं, लोकांना चांगलं पाणी मिळावं, आरोग्य चांगलं राहावं, या दृष्टिकोनातून यांचा या ठिकाणी मोठा प्रयत्न, सहभाग होताना दिसत आहे। त्या दृष्टिकोनातून आज ते या ठिकाणी आलेले आहेत। हे थोडक्यात आम्हाला मागणी आहे की या नदीच्या पूर्ण काठावर जेवढे इरिस्पेक्टिव्ह ते महाराष्ट्रामध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, तेलंगणामध्ये आहेत का ते आंध्र प्रदेशचे सरकार आहेत, आमची एक मागणी आहे की यामध्ये जे अनट्रीटेड सुएज आणि जे इंडस्ट्रियल एफ्लुएंट या नदीमध्ये सोडले जात आहेत त्यामुळे फक्त माशांचा नाश होत नाही, मासे मरत नाही, पण लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा खूप हानिकारक याचे आपल्याला परिणाम दिसून येतात आणि म्हणून हे ताबडतोब, कारण हे दक्षता, हे सगळे कायदे कानून आहेत की आपल्या कारखान्यामधून झिरो डिस्चार्ज झाला पाहिजे। जेही पाणी ट्रीट केला तो ट्रीटेड पाणीसुद्धा त्या कारखान्याने आपल्या कारखान्यामध्ये गार्डन असेल, बाकीचे जे प्रोसेसेस असतील, कूलिंगचे प्रोसेसेस असेल, बाकीचे जे काही प्रोसेस असेल, हा जे ट्रीटेड पाणी आहे ते प्रोसेसेसमध्ये वापरून आणि कमी पाणी, जे नवीन पाणी आहे ते कमी उपयोग करून आणि आपला कारखाना चालवला पाहिजे। तर मला वाटतं आता वेळ आली आहे की आता सिव्हिल सोसायटीनी ह्या सगळ्या मुद्द्यांवर सजग होऊन आणि आपापली आवाज उठवून आणि हे भाग पाडणे कारखान्यावर पण आणि आपले राज्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनवर पण की हे आपण आता खपून घेणार नाही।